नामस्मरण मानवशास्त्राच्या दृष्टीने काही विचार करता येईल का? मन रिकामं ठेवलं की त्यात अनंत विचार, विकार, वासना येतात. रिकामं मन हे सैतानाचं घर आहे, असे म्हटलं जातं. तेव्हा मन रिकामं राहू नये म्हणून ते नामाने भरून टाकणं आवश्यक आहे. मनाची ओढ स्वाभाविकपणेच विषयाकडे असते. ते विषयाची मोहित होऊ लागते. तेव्हा विषयाच्या जागी ईश्वरी प्रस्थापना केली व सदैव त्या चिंतन स्मरण नामजप केला तर मन विषयापासून हळूहळू मुक्त होऊ लागते, शुद्ध होऊ लागते. ही प्रक्रिया बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. परंतु विज्ञानाला मुळात या शोध फारसा लागला नाही. आपल्या शरीरामध्ये मनाची जागा ही रिकामी राहते. ती भरून काढण्यासाठी आपल्याला नामस्मरण करतो, हे ठीक आहे. पण रिकाम्या मनाला कशाची भर घालता येत नाही. सुखाची भर घालता येत नाही, दुःखाची भर घालता येते. पण विषयाच्या जागी ईश्वर आणण्यासाठी एकंदरीत मानवी ईश्वराचं स्मरण करावे लागते. कारण ईश्वराच्या स्मरणामध्ये आपण ठिकाणी असलेले मूळ चैतन्य हे जागृत अवस्थेला येते. ते जागृत अवस्थेला आल्यावर नकळत का होईना त्या माणसाला श्रेष्ठत्व येते. म्हणजेच